चार्ट माहित आहेत, पण कधी एक्झॅक्टली डिसिजन घेऊन ट्रेड करायचे कळत नाही का? सो इंट्राडे ट्रेड करण्यासाठी मल्टी टाइम फ्रेम असतात. तुम्हाला माहिती आहे 1, 3 मिनिट, 5 मिनिट वगैरे. सो तुम्ही 15 मिनिटावरती जर करू शकलात तर त्याच्यामध्ये स्टेबिलिटी खूप चांगली असते, ज्याच्यात इंट्राडेला तुम्हाला पैसे कमवण्याचा चान्स चांगला मिळतो. आणि तुम्ही मग 1 ते 4 तासाच्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही जर करू शकलात तर इंट्राडेमध्ये स्विंग करता येईल तुम्हाला. आणि वन डे चार्ट तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असेल ट्रेंड चेक करण्यासाठी, कारण की ट्रेंड सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. एंट्री करायच्या आधी तुम्ही हायर टाइम फ्रेमवरती म्हणजे तुम्ही डे टाइम फ्रेमवरती ट्रेंड बघू शकाल आणि एंट्री घेऊ शकाल. आणि लोअर टाइम फ्रेममध्ये ऑब्झर्व करायचं आपलं जे ट्रेड आहे आणि एक्झिट करायला त्याच्यामध्ये हेल्प होते. आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही जेव्हा डिसिजन घेत असाल ना तेव्हा व्हॉल्यूम बघायला विसरू नका, कारण की साईडवेज मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते पण एक्झिट हे लॉसमध्ये जनरली होतात. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत एंट्रीच्या आधी तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस, तुमची रिस्क माहीत नसेल, एंट्री करायची नाही. आणि तुम्हाला जर स्टॉप लॉस माहीत आहे देन वेल अँड गुड, कधीही तुम्ही एंट्री करू शकता. आणि तो परवडणारा स्टॉप लॉस असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?